मित्रांनो आम्ही आलेलो आहोत इथं कन्हेरी मठ बघू शकता। तर मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत कन्हेरी मठ बघायला। हे बघू शकता मित्रांनो पूर्ण कन्हेरी मठाचं मॅप आहे आणि इथून तुम्हाला घ्यायचं आहे तिकीट। आणि मित्रांनो ही आहे कन्हेरी मठाची एंट्री आणि ही आहे ती पूर्ण कमान आणि तो खूप छान असे दगड रचून मोर लावून असं एकदम मस्त एंट्री बनवली आहे। हे आहे मित्रांनो आत जाण्यासाठी गेट। चला तर मित्रांनो बघूया कन्हेरी मठ। तर मित्रांनो इथं सर्वात पहिले आपल्याला पाहायला भेटते विष्णूजीची एक मूर्ती आणि त्यानंतर ही विष्णूजीची मूर्ती आहे पण दुसऱ्या। मित्रांनो बघू शकता इथं किती मस्त आहे निसर्ग, एकदम झाडं लावलेली आहेत सगळीकडं बघू शकता। तुम्हाला सगळं दाखवतो मित्रांनो आणि नंतर इथं बनवलेल्या मूर्त्या खूपच छान होत्या मित्रांनो, खूप एक्साइटमेंट होत होती समोर जाता जाता। मित्रांनो इथली स्वच्छता तर एकदमच छान होती। तर मित्रांनो या चप्पल सारख्याच या मठात खूप साऱ्या वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या। तर मित्रांनो ही एक खूप मस्त आणि छान जागा होती या मठातील। इथे पायऱ्याने अशा एकदम झाडं ठेवलेले होते, खूपच सुंदर होतं दिसायला। मित्रांनो बघू शकता किती सुंदर आहेत या बागा, नॅचरल आहेत पूर्ण मित्रांनो आणि इथं मस्त स्टेप बाय स्टेप अशा पायऱ्यांनी प्लांट केलेले आहेत। चला तर मग खूपच छान आहे मित्रांनो कन्हेरी मठ, आय लाईक इट। तर मित्रांनो बघू शकता किती मस्त असे रिअल माणसं आहेत असं वाटायले, एकदम मस्त वाटायले मित्रांनो। आणि असे खूप सारे मला वाटते हे मित्रांनो जे आपलं आयुर्वेद आहे त्याच्या बाबतीत काहीतरी आहे, कारण आयुर्वेद किंवा मग मित्रांनो असंच काहीतरी जुन्या काळातली एखादी मेडिकलची पद्धती आहे। कारण बघू शकता हे गरम पाण्यानं तिथं जे आहे म्हणजे ते गरम पोटली घेऊन मसाज करत आहेत आणि परत अजून खूप सारे आहेत बघू शकता तुम्ही इथं। तर मित्रांनो आता आम्ही खात आहोत कुल्फी, कारण आता खूप ऊन लागत आहे, थोडं थंड ब्रेक घेतला, परत एकदा फिरू आणि तुम्हाला सगळं दाखवू। तर मित्रांनो आता आम्ही गार्डनच्या बाहेर आलेलो आणि आता आम्ही जाणार आहोत म्युझियमला। तर मग म्युझियमही तुम्हाला दाखवतो। मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की गार्डन कसं होतं। मला तर एक नंबर वाटलं मित्रांनो, सावलीत जाऊन जर आपण उभे राहिलो ना तर इतकं गार वाटते, मी सांगू नाही शकत मित्रांनो, तुम्हाला इथे येऊन फीलच करावं लागेल। तर एक नंबर आहे गार्डन पण। आणि मित्रांनो आता आपण जाऊया म्युझियमला, चला तर मग। मित्रांनो म्युझियमकडे जाताना आम्हाला इथे जिलेबी आणि खाजा भेटला। तर मित्रांनो आम्ही इथं आलो होतो म्युझियम पाशी आणि आम्हाला इथं खाजा आणि जिलेबी भेटलेले आहे। तर आम्ही खाजा ट्राय केला मित्रांनो, मस्त आहे खाजा इथला। तर मित्रांनो आम्ही आता ट्राय करत आहोत जिलेबी, खाजा ट्राय केला मस्त होता। आता ही आहे गुळाची जिलेबी, स्पेशालिटी मित्रांनो, पप्पाला विचारू कशी लागली। छान मित्रांनो, पप्पा तरी आहेत छान। तर मित्रांनो यानंतर आम्ही गेलो कन्हेरी मठातील मोस्ट इंटरेस्टिंग जागेत, जी की होती एक गुफा। तर मित्रांनो यानंतर आम्ही गेलो या गुफेत आणि इथं खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिमा ठेवलेल्या होत्या। महर्षी, ऋषी किंवा जुन्या काळातील खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती व इतर आयुर्वेदातील काही गोष्टींचा खूप मस्त चित्रातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते औषध बनवण्याची पद्धती पण होती, तुम्हाला मी दाखवतो, हे बघू शकता। मित्रांनो त्या गुफेतून बाहेर आल्यानंतर आपण जातो एका अशा ठिकाणी जिथे शेतीतील सर्व वेगवेगळ्या साहित्यांची व शेतीतील प्रक्रियांची माहिती आहे। तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये।